बर बर, हा चालेल 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 चालेल. सर 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 एक गुड न्यूज, एक जबरदस्त बातमी. हॅलो. काय 8 एकदम बर, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला नाही हो, यांना म्हणलं मी. अहो यांना हो. काय 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 बोला. अहो थांबा जरा, कुंटे मॅडम बोला. कुंटे मॅडम. हो एक मस्त जबरदस्त बातमी आहे सर. काय. अहो तुम्ही तुमचा न्यूज चॅनल थांबवा कुंटे मॅडम. अहो इतका मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या शेजारणीच्या कुत्रीला एकदम 8 पिल्लं झालीत. ते 8 पिल्लं म्हणजे फार प्रॉब्लेम असतो. हो हो हा ठीक आहे. ए त्या देशपांडे बाई आल्या का हे मला आधी सांगा. त्यांना आजच्याच ती लिस्ट दिली पाहिजे आणि त्यांना कामाला लावलं पाहिजे. तुम्ही सांगा ना मला. बरं आहे बघा, तुम्ही माझा ऐका. आलो मी येतोच आहे. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या लिस्ट द्या देशपांडे बाईंना आणि बघा तुमचं तुम्ही मी निघतो. नाही घाई आहे मला. काय मॅडम सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही. नक्की? तुम्ही नाही म्हणताय मॅडम, तुमचे डोळे वेगळंच काहीतरी बोलताय. आणि डोळे कधीच खोटं बोलत नाही का? तुमचा हात कसा आहे? कसा दिसतोय? दुखतोय. दुखत नाहीये, एकटा पडलाय. तो एका हाताची वाट पाहतोय. कधी येणार तो एक हात या हातात? SP बँक. हा दीपिका बोलतेय. हो 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 सर या. हो तुमचं क्लोजर सर्टिफिकेट रेडी आहे. 4 नंबर काउंटरवरून कलेक्ट करा. तुमचं काम झालंय. या सर या. माझे एक काम पेंडिंग आहे मॅडम. ते पूर्ण न करताच तुम्ही निघून गेला. कधी करणार आहेत मॅडम? या हातात तो हात कधी येणार आहे? हॅलो. हा सर हा हा आले. इंद्रा, अरे ते लेटर. सत्तू, हे लेटर मला दीपिका मॅडम सोनटक्केच्या हातात देताना पाहायचंय. अरे पण हे प्रेम आहे सत्तू, जबरदस्ती नाही. मॅडम मी वाट बघतोय. हरकत नाही, पुढेही बघा. म्हणजे बँकेच्या बाहेर मी वाट बघेन. आपल्याला रिकव्हरीला जायचंय ना? चल सत्तू. काय ग, काय झालं? काही नाही, ते सर नाही येत ना. अगं बाहेर जाणार होते म्हणाले, 2 तासात येतील. काही काम होतं तुझं? ठीक आहे. चला, हिचा राजीनामा सोनटक्केंना मिळाला की माझ्या डॉलीचा मार्ग मोकळा झाला. मॅडम,
खूप वाट पाहायला लावता तुम्ही मॅडम, आणि मग वाट पाहणाऱ्याची वाट लागते. इंद्राजी ते नाही नाही, ठीक आहे मॅडम, आपण कुठे सगळ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. रिक्षा किती सांभाळलं तरी जे घडायचं ते घडतच. मी तुम्हाला विचार करायला वेळ देतोय मॅडम, आज आपली बँक बंद होईपर्यंतच, आपली आजची रिकव्हरी पूर्ण होईपर्यंत. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ दीपिका. मॅडम गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे पद प मन द सा ने परे रे म पग मन द सा ने परे रे म पग नि सारे ग पद. बँक वाल्याने राजीनामा दिलाय हे तुला कळलंय, हे तिला माहितीये? नाही, मग तिने तुझ्यापासून दूर जाण्यासाठी राजीनामा दिला नसेल कशावरून? त्यांच्या डोळ्यातून प्रेम उतू जात आहे ससू. आता त्या कृती काहीही करू दे, पण त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नाही. काय झालं तुला? तिथे काय दाराच्या बाहेर कोण आहे? काय काय झालं बाबा? हे काय कोणी केलं? हे कोण हा नतद्रष्टपणा करतोय? मूर्ख लेखाचे अकला नाहीत. काय झालं? शांत हो, शांत हो. पाणी पाणी घे, घे पाणी घे. नमस्कार, मी एसपी बँकेतून आलोय. 22,000 बाकी आहेत तुमचे, ते आज मला घेऊन जायचं. ए लॉलीपॉप, चल पैसे डिले कर, मग सगळ्यात बस दिवसभर. वेळ नाही आमच्याकडे. अरे हो किंवा नाही हे उत्तर न देता गप्प राहणं अशी फॅशन आहे का आजकाल? अरे भाऊ, कसं आहे ना, आपण ज्या लोकांना आपलं मानतो तीच लोक जर आपल्याशी अंतर ठेवून वागायला लागली तर समजून जायचं की त्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी फार किंमत नाही उरली. मला काय कळलंच नाही. ज्याला कळायचंय त्याला कळलंय. तू पैसे डिले कर, चल. पैसे येडायस का?
लॉलीपॉप खा आणि निघ इथून. इंद्राजी अहो, त्याचं काय आहे ना, नॉर्मली मी आधी कानाखाली मारतो आणि मग फाईट मारतो, पण आज हाताला लागलंय ना म्हणून कानाखाली मारण्याची स्टेप स्किप करतो. निघूया. मॅडम काय झालंय, आज जरा डिस्टर्ब वाटताय तुम्ही? नाही काही नाही. नाही कसं मॅडम, आज ना तुम्ही गळ्यात आय कार्ड घातलंय ना कस्टमरचं आधार कार्ड चेक केलं. हा, माणूस प्रेमात असला की असतो असा हरवलेला, नाही का मॅडम? आणि टाइम अप होत आलाय, म्हणजे बँक बंद व्हायची वेळही झालीये आणि मी तुम्हाला दिलेली वेळही संपत आली आहे. हा बोलताय. दीपू, आईला जरा बरं नाही वाटत आहे. तू आता घरी येऊ शकते? काय झालं आईला? हा, आणि तुझा आवाज असा काय येतो? आई ओके ना? तसं काही नाहीये. तू ये ना, मग आपण बोलू. हा मी येते. मॅडम काही प्रॉब्लेम झाला का? इंद्राजी ऍक्च्युली माझ्या आईची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे मला अर्जंटली घरी जावं लागणार आहे. आता ना मी बँकेत जाऊन कॅश नाही सबमिट करू शकणार, तर तुम्ही प्लीज द्याल का बँकेत? हा, सोनटके सर नाही आहेत, तर मीनाक्षी मॅम ना द्याल प्लीज. मॅडम तुम्ही कॅशची अजिबात काळजी करू नका, तुम्ही लगेचच घरी जा आणि काहीही झालं तरी मला फक्त एक फोन करा. बाबा काय झालं आईला? कशी येते आता? हा शांत हो, शांत हो. बाबा सांगा ना प्लीज. सांगतो. आता कशी येते? आहे आत पडली, ताई आहे जवळ. बाबा हे सगळं ना फक्त त्या गोष्टीमुळे नाही झालंय. ती नीट जेवत नाहीये, फक्त एक वेळेस जेवते म्हणून अशक्तपणा आलाय तिला. जीवाची आबाळ होते. दीपू तिला तिचं प्रायश्चित्त घेऊ दे. शरीराला त्रास झाला तरी तिच्या मनावरचं ओझं कमी करेल हे प्रायश्चित्त. दीपू, हे सगळं ना तुझ्या ऑफिसच्या त्या गुंडाच्या कर्जामुळे झालंय. तू लवकरात लवकर त्याचे पैसे परत कर, म्हणजे आईच्या मनामधलं गिल्ट पण थोडं कमी होईल. तुझ्या राजीनाम्याचं काय झालं? दिला ना राजीनामा? पण आता मला असं वाटतं की माझी वेळ चुकली आहे बाबा. ताई म्हणाली तसं मला इंद्राजींचं कर्ज लवकरात लवकर फेडायला हवं आणि त्यासाठी माझ्या हातात नोकरी असणं गरजेचं आहे. अगं पण तुला जो काही त्रास होतोय बाबा, मी आईचा त्रास नाही बघू शकत.
मला माहितीये इंद्रजींचं कर्ज कमी झाल्यावर ना तिच्या मनातली अपराधीपणाची भावना देखील कमी होईल. मी एक काम करते, मी ना ह्या महिन्यापासून माझा सगळा पगार मी इंद्राजींना देत जाईल आणि त्यांचं कर्ज ना लवकरात लवकर फेडेल. हा, मला बँकेत जावं लागेल राजीनामा परत घ्यायला. निघाला मी आलेच. इंद्रा, मॅडमना विचारायचं ना ते राजीनामा का देत आहेत म्हणून. कोणत्या हक्काने विचारू शकतो? अरे पण काकू म्हणाले की मुलगी लाजली म्हणजे होकार समजायचा. असं आईला वाटतंय, मलाही वाटतंय, पण मॅडमचा होकार कुठे आलाय? असो, एका मुलीचं मौन म्हणजे होकार हा गैरसमज पण असू शकतो सत्तो. आणि दीपिका मॅडमचा जर होकार असता तर त्यांनी राजीनामा कशाला दिला असता? माझ्या प्रेमाचं मी कंपल्शन नाही करू शकत त्यांच्यावर. प्रत्येक वेळी त्यांच्या मनात नसताना मी त्यांना थांबवू शकत नाही सत्तू. त्यांना जर जायचं असेल तर त्या जातील, आणि माझ्या प्रेमात जर ताकद असेल तर त्या थांबतील. सत्तू, हॅलो. हा बोला मॅडम. हा इंद्राजी, माझं एक काम कराल का प्लीज? कसलं काम? मी ऍक्च्युली सोनटक्के सरांच्या कॅबिन मध्ये ना त्यांच्या टेबलवर एक लेटर ठेवलंय, ते प्लीज तुमच्याकडे घ्याल तुम्ही? म्हणजे मी निघालेच आहे, मी पोहोचेनच, पण तरी तोपर्यंत तुमच्याकडे घ्याल ते प्लीज. कसलं लेटर मॅडम? किती प्रश्न विचारताय हा? आणि आता अशा वेळेस आपण आपल्या माणसाकडेच मदत मागणार ना? आपलं माणूस? विजय दादा, आज माझ्यातर्फे तुमच्या सगळ्या गिरायकांना चहा फ्री. पैसे कोणाकडूनच घेऊ नका. ठीक आहे साहेब. हे इंद्रा, अरे काय झालंय काय? सर तुम्ही म्हणालो ना माझं प्रेम जिंकणार, सर तू मॅडम राजीनामा परत घ्यायला तयार झालाय. काय बोलतो विजय दादा? खारी बिस्किट सगळं फ्री मध्ये द्या चहा बरोबर. ठीक आहे चल सत्तू. सर 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 अहो सर, सुंठे वाचून खोकला गेलाय. म्हणजे सत्तू लेटर दे. सर, दीपिका मॅडमने तुम्हाला दिलेलं हे खास पत्र आहे, वाचा ना. अरे वा, देशपांडे भाई, अहो राजीनामा देत आहे, सोडून जात आहे आम्हाला? खूप वाईट वाटलं मग. सर ऍक्च्युली म्हणजे हा क्षण आहे ना, तो बाहेर जाऊन सगळ्यांबरोबर शेअर करावा असं वाटतंय मला. तुमच्या या राजीनाम्याच्या लेटरचं जाहीर वाचन करूया बाहेर. या 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 या. नाही चला चला ऐका चला तर चला. मी या 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 या. तर देवियो और सज्जनो, मला दुःख दुःख असं माझ्या म्हणजे मनाला, चिमुकल्या मनाला असं दुःख झालं. आपला जवळचं कोणतरी माणूस पटकन सोडून जातोय असं वाटतंय. तर म्हणजे वाचतोच आता. प्रिय सोनटक्के सर,
प्रिय